दाखवलंय, काय करणार आता त्याला? 2 दिवस बाहेर तोंड काढू दे ना पाऊस. लोकराव पाणी बाहेर ना गाडी पत्रा सडला पावसा नुसते थांबू थांबू. नेमकं ह्याचं काय साहेब, कसं कशा पद्धतीने काम करतो? हा नमस्कार साहेब. पर्जन्य मापाजवळच पाणी लागले म्हणून सांगा. गोराळे येथील पर्जन्यमापक जे यंत्र आहे त्या यंत्राच्या 10 फूट अंतरावर जे पाणी लागले, वरनं पाणी वाहायला लागले जमिनीवरून, आणि पर्जन्यमापक यंत्र फक्त 20, 30, 40 मिलीमीटर पाऊस दाखवतोय. हा निसर्गाचा कोप शेतकऱ्यावर झालेला आहे आणि शासकीय जी यंत्रणा आहे ती कोलमडलेली आहे. शासकीय यंत्रणा जी तिकून त्यांचं जी कृषी खात्याचं जे ही बसवलेलं आहे पर्जन्यमापक यंत्र, ते यंत्र पूर्ण चुकीचं काम करतंय. 2 दिवसाला 0 दाखवतंय, त्याच्या अगोदर 40, 30, 20 दाखवतंय, आणि त्या पर्जन्यमापक क्षेत्राच्या फक्त 10 फूट अंतरावर जमिनीवरून पाणी वरून वाहत आहे. त्या पाणी वरून वाहत असताना त्याच्यात ते यंत्र बिघडलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार? तरी या यंत्राचा फटका शेतकऱ्यांना बसून हे सर्व शेतकऱ्याच्या आपण छायाचित्रात बघू शकतोय इथं पाईप आपण छायाचित्रात बघू शकतो ही पाईप फुटलेली आहे इथं. पुढे जर बघायला गेली तर ही पाईप चेपटलेली आहे. इथून पुढं पाणी जाणारच नाही. आणि जर काय याच्यापेक्षा वेगळं काही यंत्रणा असेल तर कृषी विभागाने आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना देखील हे दाखवावं अशी आमची नम्र विनंती आहे. आम्ही इथं ते तुमचं काही पर्जन्यमापक यंत्र जे आहे साहेब ते बंद पडलेलं आहे, आणि त्याच्यामुळं आमचं पंचनामा थांबल्यात. पंचनामा चालू करून ही पर्जन्यमापक यंत्र 2 दिवसाला बंद आहे. ह्याचा पंचनामा करून तुम्ही वर कलेक्टर ऑफिसला सगळीकडे इथं स्वतः येऊन तुम्ही करा लागते. बस सर पर्जन्यमापक यंत्राचं कृषी विभागाकडे असते. अहो ती बी बंदच आहे की, ती बी 0 दाखवते. आता ही जी ऑनलाईन दिसते की ती तुमचं आहे ती 20 दाखवतंय. रानात पाणी लागले इथे. एक मिनिट भाऊसाहेब बोलते तुमचे भाऊसाहेब. नसते, कृषी विभागाकडे असते. नमस्कार. इथं 2 आहेत आपले, एक ह्याचं पण आहे, महसूलचं एक आहे आणि कृषी विभागाचं. आता बंद झालंय. महावेदचं जे आहे की नाही तेवढंच चालू आहे आता ते. ह्यांचं कृषीचं बी ते त्यांनी आता 2 दिवस त्यांचं काउंटिंग येत नाही वाटतं. 0 आजचं तर 0च आलेलं आहे. त्यांनी कळवलंय, मॅडमनी कळवलंय वाटतं मला. काल बी 0 दाखवले. त्यांना त्यांचे जे कृषी सहाय्यक असतील ना त्यांना पंचनामा करून वरती कळवा म्हणून सांगायचे. चालेल सर. ह्याला साहेब करायचं काय साहेब? ह्याला पर्याय काय दुसरा? हॅलो साहेब, पंचनामे नाही असं म्हणताय ते. पंचनामे मी म्हणतोय साहेब. पंचनामा कुठं तुम्ही नुसतं जाऊन पाहणी चालू आहे तुमची. गावकरी सरपंच बोलतोय साहेब मी. माजी सरपंच, गावकरी सरपंच, फक्त पाहणी चालू आहे. मला त्यांना बोलू दे की त्यांना कळलं की तुमचा मुद्दा मला. मग मुद्दा कळला तर मग तुमचं ही 65 दाखवत नाही तर तुम्ही उद्या आम्हाला नियम दाखवणार नाही का पुन्हा तुम्ही? एक मिनिट, तुमचं बंद आहे ही. तुम्ही सांगा तसं 65 दाखवतो म्हणून. मग जरा मी तुम्हाला काय सांगतोय का, हा, ते 65 असो नसो पंचनामे करायला सांगितलेले आहेत. तुम्हाला कुणी सांगितलं की पंचनामे करायला सांगितलेलं नाही? मग आता सध्या पंचनामा कुणाचा केलाय दाखवा. गावातला बोराळ मधला एक आहे 8 गावातला. सांगा की तुम्हाला पंचनामे करत नाही असं कोण म्हटले तिथे? आता केलेला दाखवा मग तुम्ही. पंचनामा झालेला नाही त्यामुळे त्यांची भूमिका ही आली. हो अहो कोण म्हटलं ते तर सांगा ना. मी बोलतो की त्याला. नाही आता 2च गावामध्ये, बाकीच्या गावामध्ये पंचनामा झालेलं म्हणून आम्हाला समजलेलं आहे. मग आमच्या गावात पंचनामा झाले फक्त आता सध्या बघायला म्हणून समजले फक्त. मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगावं, तुम्ही बाकीचं जास्त बोला. बोराळमध्ये नाही काय. हा बोला की. पंचनामे करणार नाही असं कोण म्हटलंय तुम्हाला? नाही चालूच केले ना साहेब अजून पंचनामे. ऐका, अजून कसं बोलताय तुम्ही? कुठं झालं की तुम्हाला म्हटलं, थांबा. साईड म्हटलंय, सर्कल म्हटलंय, ते सांगा ना मला कोण म्हटलंय तुम्हाला? नाही आम्हाला कोण काय म्हणलं नाही. शेतकरी काय म्हणाले की आमचा अजून पंचनामा करायला कोण आले नाहीत अधिकारी, म्हणून शेतकऱ्यांची भूमिका आली की आमचा पंचनामा कधी करणार. अहो सगळ्यांचे पंचनामे होणार. प्रत्येकाकडे आता 3-3, 4-4 गाव आहेत त्या सगळ्यांनी ते नियोजन करून घेतलेलं आहे. आता साहेब ते पंचनामाचा विषय बाजूला ठेवू. जे पर्जन्यमापक बसवलं ना साहेब, ते पर्जन्यमापक बंद पडलेलं आहे. विभागाशी बोला. नाही 1 मिनिट आम्हाला जरा मार्गदर्शन तर करा ना तुम्ही जरा. अहो ते तालुका कृषी अधिकाऱ्यांना फोन करा. अहो साहेब, एक मिनिट ऐका. तुम्ही म्हणता ना तुमचं तिकडे कृषी विभागाकडे ढकलता. तुमचं किती 20 दाखवतंय, 22 दाखवते तुमचं. पाऊस इथे किती पडलाय बघा. काय सांगायला लागलंय? हा, त्यांचं काय राहिलेलं नाही. आता मग ती बंद आहे म्हणून सांगा तसं. तुमचं बाबा आम्ही कृषी मापक बंद आहे म्हणून तसं तर सांगा. ते त्याच्यामुळे आम्हाला परिणाम होणार ना उद्या सगळ्या शेतकऱ्यांना. तुम्हाला मी काय सांगायला लागले समजतंय का? हा समजते, ऐका, कळते साहेब, मराठी कळते. महावेद प्रणाली हे
पावसाच्या आकडेवारी जाहीर करते. तुमची आहे म्हणून तसं बरं बोला तुमचं नाहीच मग त्याचं बंदच आहे म्हणायचं तुमच्याचं काय संबंध ते बंद आहे, त्याच्यातून आकडे घेतले जात नाही, हेच सांगायला लागले तुम्हाला मी मागापासून. मग ही महायुतीचं तर बंद आहे 2 दिवस झालं. मग महावीर बद्दल माझं आणि कृषी अधिकारी मॅडमशी चर्चा झालेली आहे, त्यांनी वरती कळवलेलं आहे, तरी पण तुम्ही त्यांच्याशी बोला. पुन्हा कृषी सांगायला लागलं तुम्हाला मी आम्ही त्यांच्याबरोबर बोलावं. 1 मिनिट सरपंच काय बोला तुम्ही. हॅलो, तीच आता ती बंद पडलंय. ठीक आहे, आता तुम्ही कुणाला म्हणजे ही तर होणार ना सगळ्यांचं. हॅलो, 100% पंचनामे होणार. हा चालतंय. त्याच्या अडचणी होणी काय पंचनामा चालू नाही. पंचनामा तेवढं चालू झालं तर बाद झालं सगळ्यांचं. काय दुसरं काय अडचण नाही आमचं साहेब. हा दे. हे थांब जर पंचनामा करतो म्हटले की त्यांनी. नाही पंचनामे सर मी परवा दिवशी पण चालू केले, तर काल पाऊस आल्यानंतर आलो. पण वातावरण असं आहे की शेतात जाताच येत नाही. आम्हाला रस्ते सगळीकडे पाऊस तेवढंच पडले. मी त्यांना त्यांच्या समोर मी आता हे त्यांच्या समोर मी ती लिस्ट काढून दाखवतो त्यांना ही पंचनामा केलेली लिस्ट. आणि हे एक उदाहरण दाखवा जरा, त्यांना फोन द्या बरं. तुम्ही साहेबाला आम्हाला खोटं आज पाडता पाणी करतोय साहेबाच्या नंतर आमच्यात खोटं पाडता का एकमेकाला. मग आम्हाला सरपंच तुम्ही असं काही माझं आता तुमचं बोलण्यात काय आलं सांगा. तुम्हाला दाखवतो म्हणतो की हो मी आता हे तर तुमच्या समोर कुठे गेलो. हो साहेब करतो 5 मिनिटं. मूळ मुद्द्यावर या साहेब स्वामी बोलतोय. विषय असा आहे की आमच्या भागातला तुम्ही असं आता लगेच डबल खोटं करता का तुम्ही. नाही म्हणलं पाहणी करायला म्हणायचं तुम्हाला काय सर सकट सगळं करून टाका. कशाला बघा ही पाहणी अहो ही तुमचं बंद आहे. त्यांनी झपाटली कृषी खात्याकडे. कृषी खात्यात काय सांगताय असं करू नका ना. हे जर लिखी कोण देणार मग त्यांना बोलतो मॅडमला लावतो. ह्यांना तर काय बोलायचं मॅडमला लावतो फोन. थांबा 2 मिनिट. 85 मॅडमला बोलू द्या काय म्हणते बघू. मॅडम ह्याचा पंचनामा करणं गरजेचं आहे. तुम्ही पंचनामा आता ही बंद आहे ना तुमच्या वरिष्ठांनी सांगितलं आमच्याकडे नाही तर ह्याचा पंचनामा करा. त्याचा पंचनामा ती महसूल डिपार्टमेंटचा आहे, ही कृषी डिपार्टमेंट आहे. मॅडम मी सरपंच बोराळे बोलतोय बोराळातून. तुमचं ते पर्जन्यमानचं मशीन बंद पडलंय काय. मग इथं तर पाऊस काय दाखवत नाही. पण ती काय 65च्या पुढं पडायला पाहिजे असं काय अट आहे म्हणजे. मग ह्याचं काय करायचं आता बंद पडलेलं. नाही मी बोलले वरती हा जे टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो म्हणले. पडलेला पाऊस काउंट झालेला असतोय, फक्त आपल्याला येत नाही, ते करतो म्हणले. मग ह्याचा आता पंचनामा करू दे का. आम्ही एक 10, 15, 20 लोक आहेत. करा चालेल करून घ्या पंचनामा आणि कळवा वरती सगळं म्हणजे काय रितसर चालतंय. मग झालेलं काय आता हे करायचं. पंचनामा घडून गेलेलं आता त्याचं काय करायचं? तुमचे सध्या सर्व शेतकरी बोराळे येथील रहिवासी असून इथं आरोग्य केंद्रामध्ये पर्जन्यमापक जे केंद्र आहे तिथं या ठिकाणी सर्व शेतकरी उपस्थित आहेत. हे पर्जन्यमापक बंद पडल्यामुळं पावसाची नोंद चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळं ही शेतकरी अतिवृष्टीच्या दृष्टिकोनातून व लाभापासून वंचित राहतात. परंतु तहसीलदारला फोन केल्यानंतर त्यांनी रिपोर्ट दिला आहे की हे मापक बंद आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनीही सांगितलंय बंद आहे. ह्याची नोंद तातडीनं घेऊन सरसगट पंचनामे करावे असे शेतकऱ्याच्या वतीनं मी बोराळे शेतकऱ्याच्या वतीनं मी मागणी करत आहे. त्या मागणीचा जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी विचार करावा. या ठिकाणी बोराळे मंडलमध्ये जवळजवळ 70 मिलीमीटरपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे. परंतु या ठिकाणी पर्जन्यमापक बंद असल्यामुळं या ठिकाणी कृषी सहाय्यक या ठिकाणी उपस्थित आहेत. तलाठी भाऊसाहेब आहेत, त्याचबरोबर गावचे सरपंच आहेत, त्याचबरोबर नागरिक आणि पोलीस पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पर्जन्यमापक 4 दिवसापासून बंद आहे आणि कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा या ठिकाणी फोनवरती चर्चा या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर तहसीलदार साहेबासोबत या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि या चर्चेअंतर्गत एवढंच आम्ही सांगू शकतो की पर्जन्यमापक बंद असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पावसाच्या या ठिकाणी मोजमाप झालेलं नाही. 70 मिलीमीटरपेक्षा पाऊस या ठिकाणी जास्त झालेला आहे. प्रत्येक शेतामध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे, तहसीलदारांना विनंती आहे, कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आमचं जे काय बोराळे मंडळ आहे ते पर्जन्यवृष्टीमध्ये टाकून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी लाभ देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. दिनांक 21 आणि 22 तारखेला जो पाऊस झाला त्यामध्ये 20 तारखेला 40 मिलीमीटरची नोंद या पर्जन्यमापकामध्ये झालेली आहे आणि 21 आणि 22 तारखेचा डाटा जो आहे तो निरंकासा डॉट दाखवून निरंकासा दाखवण्यात आला आहे. तर त्याची दुरुस्तीबद्दल आम्ही वर जिल्हाधिकारी कार्यालय आणि आमच्या महाविद्यालयाच्या ऑफिसला बोललेलं असून 2 दिवसांमध्ये हा डाटा क्लिअर केला जाईल आणि आपला रिसिट डाटा आपल्याला अपडेटमध्ये मिळेल.
नाही ते मशीन बंद पडलं साहेब, ते त्याचा पंचनामा करणार, त्या पंचनामा संदर्भात बोलाय तुम्ही काय असेल ते. पंचनामा आता कसं आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे. पाऊस हा भरपूर झालेला आहे, पण महावेदचा जो डाटा आहे तर त्या 2 दिवसाच्या डाट्यामध्ये थोडासा एरर दाखवत असल्यामुळं मशीन थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं आपण तो बंद आहे असा पंचनामा करून देतो आणि महावेदच्या जे अधिकारी आहेत तो त्यांनी येऊन पाहावा आणि ते व्यवस्थित करून द्यावं. ठीक आहे.